नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे फायनली ते दुपट भूमीला मिळणार आहे, तेही आई योगेश्वरीच्या कृपेने. आणि त्याचबरोबर भुवर्णीकडून अजून एका सत्याचा उलगडा होणार आहे आणि त्यामुळं गायकवाड साहेबांना त्याचबरोबर भूमीला समजणार आहे की नक्की अशी कोणतरी जी व्यक्ती आहे ती प्रत्येक वेळेस यामध्ये अडथळा आणण्याचं काम करत आहे. ती व्यक्ती नक्की कोण आहे ते शोधण्याचा ते सर्वजण प्रयत्न करणार आहे. त्यासाठी भूमी आणि त्याचबरोबर गायकवाड साहेब हे आता तयारीला लागलेले आहेत आणि रागिणीवरती संशय जात आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे भूमी आकाशला सांगत असते मीही गायकवाड साहेबांबरोबर जात आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो भूमी हे सगळं करणं गरजेचं आहे का, मला असं वाटतंय की नको. तेव्हा भूमी म्हणते नाही आकाश, मला असं वाटतंय, माझं मन मला म्हणतंय की मी गेलं पाहिजे म्हणून मी जात आहे. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे भूमी तू जा, असं म्हणत आकाश भूमीला जायला सांगत आहे. भूमीला मात्र काळजी वाटत असते की हे सगळं काय घडतंय, कारण मला काहीही झालं तरीही माझ्या बद्दल सगळं समजलं पाहिजे. म्हणजे क्षितिजा बद्दल नक्की काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर ती क्षितिजा नक्की काय आहे ह्या सगळ्याचा विचार भूमी करत असते. आणि त्यासोबतच रागिणीला अंबरचा कॉल आलेला असतो आणि रागिणी म्हणत असते काय रे अंबर, किती वेळ लावलास तू, तुला मी सांगितलेलं ना मला लोकेशन पाठव म्हणून, असं रागिणी अंबरला बोलत असते. तेव्हा अंबर म्हणतो की हो मॅडम, मी तुम्हाला लोकेशन पाठवलेलं आहे त्या भुवर्णीचं, असं म्हणत अंबरने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र रागिणी निघालेली असते. तेव्हा आजी म्हणत असते रागिणी काय चाललंय, कुठं निघालीस तू, तुला मी सांगितलंय ना सणाचा दिवस आहे, आपल्या घरचा नियम आहे, सणाच्या दिवशी अजिबात बाहेर पडायचं नाही, आणि मग तू कुठं चाललेली आहे असं आजीचं म्हणणं असतं. तेव्हा रागिणी म्हणते आई मला थांबवू नकोस, मला जाऊ दे आधी, मला अर्जंट आहे, माझं काम आहे. रागिणी काही ना ऐकता धावत तिथून निघून जाते, कारण तिला निघायचं असतं. तेवढ्यात भूमी तिथे येते आणि भूमीही निघालेली असते. ते पाहून आजी म्हणत असतात आता तू कुठं निघालेली आहेस. तेव्हा भूमी म्हणत असते की आजी काम आहे, मी जरा बाहेर जाते, मंदिरात जायचं आहे, असं भूमी आजींना सांगत असते. आजी म्हणत असतात की अगं पण काय चाललंय हे सगळं तुमच्या दोघींचं. भूमी म्हणते की मंदिरात जाऊन मला आज दानधर्म करायचा आहे असं मी ठरवलं होतं ना, त्यासाठी चालले, असं भूमी इकडे आजींना सांगते. भूमीही आता घरातून बाहेर पडते. एकीकडे रागिणी घरातून बाहेर पडलेली आहे आणि भूमीही त्याच वेळी घरातून बाहेर पडलेली आहे. त्यामुळं रागिणीला मात्र धक्का बसलेला असतो. रागिणी आता विचार करत असते की मी इथून कुठे लपणार आहे, कशी लपणार आहे, हा प्रश्न रागिणीच्या पुढे उभा असतो. आणि त्यामुळं रागिणी शांतच होते, कारण आता तिला लपण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. त्याचबरोबर भूमी मात्र प्रयत्न करत असते आणि भूमी म्हणत असते की नक्की काय करू. रागिणी पण त्याच गोष्टीचा विचार करत असते. रागिणीच्याही डोक्यात विचार चालू झालेले असतात. रागिणीही म्हणत असते की नक्की कोणत्या गोष्टी, कुणीकडे जाऊ, त्या भुवर्णीकडे जाऊ का कुठे. ही भूमी पण त्या नर्सकडे चाललेली आहे. आता भूमीला नर्सचं लोकेशन मिळालेलं आहे, त्यामुळे भूमी नर्सकडे जायला निघालेली असते. आणि इकडे रागिणी जी आहे ती पण आता गाडी घेऊन निघत असते. शेवटी रागिणीला आता गाडीत बसता क्षणी लोकेशन मिळालेलं असतं. अंबरने तिला लोकेशन पाठवलेलं असतं भुवर्णीचं. नक्की भुवर्णी कुठं आहे ते लोकेशन पाठवलेलं असतं. आता रागिणी निघत आहे. इकडे भूमी गेलेली आहे आणि रागिणी म्हणते मी काय करू, या भूमीच्या पाठीमागं जाऊ का, नक्की काय करू, हा प्रश्न ती स्वतःला विचारत असते. आणि त्यासोबतच इकडे रागिणी म्हणते की नाही, आणि निघता क्षणी तिला मेसेज येतो. तिला मेसेज आलेला असतो आणि तो म्हणजे नर्सचा मेसेज येतो की ती घरी नाही, ती तिथून बाहेर गेलेली आहे. आता नर्सचा मेसेज भूमीला आलेला आहे, इकडे रागिणीला आलेला आहे. रागिणी म्हणते की चला माझं काम झालेलं आहे, त्यामुळं मी आता पुढे जाऊ शकते, म्हणजे मी भुवर्णीकडे जाणं हे गरजेचं आहे. आणि ती भुवर्णीकडे जायलाही निघते. रागिणी आता निघालेली असते आणि त्याचबरोबर रागिणी आता पुढचा डाव यशस्वी करायचा असतो तिला, त्यासाठी तिची ही सगळी धावपळ चाललेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रागिणीला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अगदी स्वतःच्या पद्धतीनं हव्या होत्या, कारण काहीही झालं तरी भूमीची आणि तिच्या बाळाची भेट होऊ द्यायचं नाही हे रागिणीनं मनाशी ठरवलेलं असतं. आणि त्याचमुळं रागिणी आता तिथून निघालेली असते. भूमी रिक्षात विचार करत असते नक्की काय करावं लागेल, माझं बाळ कसं असेल, नक्की काय झालं असेल माझ्या बाळाच्या बाबतीत, हे प्रश्न भूमीला पडलेले असतात. आणि भूमी रिक्षात असली तरीही तिच्या डोक्यातले विचार काही केल्या थांबत नसतात.
त्याचबरोबर भूमी म्हणत असते की दादा लवकर चला, कारण तिला लवकर पोहोचणं गरजेचं आहे. तिला लोकेशन पाठवलेलं आहे आणि तेवढ्यातच गायकवाड साहेबांचा तिला फोन येतो. गायकवाड साहेब तिला सांगू लागतात की भूमी मॅडम, आम्ही निघालेलो आहे, आपली टीम तिथं नर्स ज्या बाजूला आहे त्या बाजूला पोहोचलेली आहे आणि लवकरच आता आपल्याला तिथे जायचं आहे. आणि आणखी एक गोष्ट, भुवारणीचं लोकेशन आणि त्याचबरोबर त्या नर्सच्या घराचं लोकेशन अगदी 100 मीटर अंतरावर आहे. तेव्हा भूमी म्हणते हो का, मला माहीत नव्हतं. तेव्हा गायकवाड सर म्हणतात हो, म्हणूनच मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे. असं गायकवाड सरांनी भूमीला सांगितलेलं असतं आणि भूमी त्या गोष्टी आता ऐकते. तेव्हा भूमी म्हणते गायकवाड सर, एक रिक्वेस्ट करू का? तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात हां बोला ना. गायकवाड साहेबांना भूमी म्हणत असते की ते दुपटं सापडलं आणि त्या क्षितिजाबद्दल जर काही कळलं तर प्लीज मला सांगाल का? गायकवाड साहेबांना भूमीने स्पष्टपणे विचारलेलं असतं. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात की हो. भूमी म्हणते मान्य मला ती पारितोष आणि अमोलीची मुलगी आहे, परंतु मीही तिच्याबरोबर गुंतली गेलेली आहे म्हणून विचारलं. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात की हो, नक्की नक्की तुम्हाला सांगितलं जाईल की काय झालेलं आहे. असं गायकवाड साहेबांनी मान्य केलेलं असतं. आणि आता गायकवाड साहेब हे निघालेले असतात. भूमी तिकडून निघालेली आहे. भूमीला त्यांनी सांगितलेलं आहे की काळजी करू नका, आमची टीम तिथं पोहोचलेली आहे आणि तिथं चौकशी सुरू आहे, तुम्हीही वेळेवर पोहोचा. तेव्हा भूमी म्हणते की हो. आणि गायकवाड साहेबांना तिनं रिक्वेस्ट केलेली आहे, कारण हा गुंता सोडवणं गरजेचं होतं आणि जोपर्यंत हा गुंता सोडला जात नाही तोपर्यंत हाती काही लागणार नाही हे मात्र कळलेलं असतं आणि त्यामुळंच भूमीने यासाठी प्रयत्न चालू केलेले असतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की गायकवाड साहेब भूमीला म्हणतात की चालेल, मी नक्की तुमची मदत करेल. हे सगळं घडत असतं आणि त्याचबरोबर गायकवाड साहेबांना आता भूमीने ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्या पटतही असतात, कारण भूमीने मनापासून सांगितलेलं असतं की नक्की काय प्रॉब्लेम आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडत होत्या, काय झालेलं आहे, हे सगळं पुढे येत असतं. त्याचबरोबर भूमी जे बोलत असते त्यामुळं आता सगळं सोपं होत चाललेलं असतं. भूमी विचार करत असते. सध्या भूमीच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट असते की काहीही झालं तरीही या सगळ्याची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे आणि त्यासाठी भूमीचे प्रयत्न चालू झालेले असतात. आणि भूमी रिक्षावाल्या काकांना सांगत असते की प्लीज थोडं लवकर चालाल का, कारण लवकर पोहोचणं गरजेचं आहे आणि तरच आपण आपल्या बाळाचा शोध घेऊ शकू, एवढंच भूमीच्या डोक्यात असतं. भूमीला काहीही करून आता त्या नर्सला गाठायचं असतं आणि एकदा का ती नर्स मिळाली की भूमीसाठी सर्व गोष्टी सोप्या होणार असतात, म्हणून भूमीची घाई चाललेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता तिथं भुवारणीचं जे घर आहे तिथं गायकवाड साहेब पोचलेले असतात आणि त्याचबरोबर इकडे भूमी पण तिला जे लोकेशन सांगितलेलं आहे नर्सच्या तिथं जायचं आहे तिथं भूमीही पोचलेली असते. आणि त्यासोबतच आता गायकवाड साहेब त्या भुवारणीला विचारतात आणि त्याचबरोबर डायरेक्ट तिथं आता घरात त्यांनी घुसलेले आहेत आणि चौकशी करायला सुरुवात केलेली असते. ती बिचारी बाई घाबरत असते की नक्की काय झालंय, म्हणजे ही लोक माझ्या घरात अशी का घुसलेली आहेत, हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि म्हणूनच तिने पाहत असते. त्याचबरोबर इकडे भूमीही पोचलेली असते आणि त्यानंतर आता गायकवाड साहेब त्यांना विचारू लागतात. त्यांना लगेचच तिथं अमोलीचा फोटो दाखवला जातो आणि अमोलीचा फोटो दाखवून गायकवाड साहेब तिला विचारत असतात की तुम्ही जे लहान बाळाचं दुपटं आणलेलं होतं ते आठवते का तुम्हाला, ते यांच्याकडून आणलं होतं ना? तेव्हा ती बाई म्हणते की हो. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात नाही बरोबर लक्षात राहिले तुमच्या. तेव्हा ती म्हणते की कसं लहान बाळाचं दुपटं आहे ना, असं कोण सहसा देत नाही आहे ना, ते त्यांनी दिलेलं होतं त्यामुळं माझ्या लक्षात आलेलं आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि बरोबर आहे, ती गोष्ट लक्षात राहण्यासारखी होती आणि म्हणूनच तिने बिचारीने सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता शोधाशोध सुरू झालेली असते. ती म्हणते इथंच होतं, मी दाखवते तुम्हाला, असं म्हणत ते दुपटं जे आहे ते दाखवायला ती घेत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र गायकवाड साहेब आता इकडे भूमीच्या सोबत त्याचबरोबर तिथे भूमीला मदत करण्यासाठी असतात आणि त्या दुपटं शोधू लागतात. दुपटं शोधत असतात पण त्यांना काही ते दुपटं तिथं भेटतच नाही. दुपटं तिथं मिळत नाही. गायकवाड साहेब तिला म्हणतात की काय झालं नक्की. तेव्हा ती बुहारीन सांगू लागते की हो, ते दुपटं इथंच होतं पण आत्ता मला सापडत नाही आहे, असं बुहारीन सांगत असते. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात तुम्हाला कळलं होतं का आम्ही इथे येणार आहे ते? तेव्हा त्या म्हणतात की नाही, मला नव्हतं कळलं, तुम्ही आमच्यापासून लपवताय का, तुम्हाला कधी दिसलं होतं ते दुपटं? तेव्हा ती म्हणते तासाभरापूर्वी होतं, इथंच ठेवलेलं होतं, त्यामुळे ते जाता येता दिसत होतं मला आणि तासाभरापूर्वी होतं. मग तुम्ही कुठे बाहेर गेलेला का? तेव्हा त्या सांगतात की हो, मी बाजारात गेले होते.
मग किती वेळापूर्वी पाहिलेलं होतं, हे सगळं विचारणं सुरू असतं. आणि गायकवाड साहेबांना आता त्या म्हणत असतात की 1 तासाभरापूर्वी मी बाजारात गेले होते आणि तेव्हा हे दुपटं इथं होतं. आता भुवारणीने हे सगळं सांगितलेलं असतं आणि गायकवाड साहेबांना सत्य समजत आलेलं असतं. म्हणजे इकडे रागिनी मात्र जाम खुश झालेली असते. रागिनीला ते दुपटं मिळालेलं असतं आणि ते दुपटं भुवारणीकडून आपण गायब केलेलं आहे या गोष्टीचा एक आनंद रागिनीला झालेला असतो. रागिनी म्हणत असते की चला, फायनली गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे झालेल्या आहेत, हे रागिनीचं चाललेलं असतं. रागिनी म्हणत असते की आता भूमी, तू तुझ्या बाळापर्यंत कधीच पोचू शकणार नाही. कायमस्वरूपी तू अशाच पद्धतीनं राहणार आहेस, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र ती म्हणत असते की तुझ्या मुलीपर्यंत तुला मी कधी पोहोचूच देणार नाही, हे सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं. त्यानंतर पाहायला मिळतं की भुवारीणीकडे त्यांना सांगत असते, गायकवाड साहेबांना बोलत असते की नाही, मी असं काहीच केलेलं नाही आहे किंवा मला अशा कोणत्याच गोष्टी माहीत नाहीत, असं इकडे बोलणं सुरू झालेलं आहे. परंतु गायकवाड साहेब बाहेर येतात, भूमीला फोन करतात आणि भूमीला ते सांगू लागतात. तेव्हा भूमीला ते म्हणतात की इथे काम सुरू झालेलं आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीनं चौकशी केलेली आहे, असं त्यांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे भूमी मात्र म्हणत असते म्हणजे, तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात की ते दुपटं इथं नाही. तेव्हा भूमीला धक्का बसतो. भूमी म्हणते, काय सांगताय तुम्ही हे? तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात की हो, जे खरं आहे ना तेच सांगत आहे. ते दुपटं जे आहे ते इथून गायब झालेलं आहे. आणि मग इथे नर्सच्या बाबतीत पण काहीतरी घडलेलं असतं, नर्सही तिथं नसते, हेही कळलेलं असतं. तेव्हा भूमी आणि गायकवाड साहेब बोलत आहेत, हे कसं शक्य झालेलं आहे? कारण काहीही झालं तरीही आता ही गोष्ट दुसरं कोणाला माहीतच नव्हती, ही गोष्ट ठराविक लोकांमध्ये माहिती होती. भूमी इकडे विचार करत आहे, गायकवाड साहेबही इकडे विचार करत आहेत. रागिनी म्हणते की गाडी पण मला जरा जास्तच लांब पार्क करायला लागलेली आहे. रागिनीला जायला त्रास होत असतो, दम लागत असतो, दुपटं हातात घेतलेलं असतं, तिथून पळायचं असतं. म्हणजे अगदी काही मिनिटांपूर्वी रागिनीने ते दुपटं ताब्यात घेतलेलं असतं आणि ती तिथून निघून गेलेली असते. गायकवाड साहेब अगदी पोहोचायच्या आधीच. आणि मग गाडीच्या तिथं तिला दिसतं की गायकवाडची गाडी यायला लागलेली आहे. मग रागिनी तिथं रस्त्यावर लपून बसते आणि त्याचबरोबर तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि इकडे गायकवाड साहेब भयानक चिडलेले असतात, ते हवालदारांना ओरडत असतात, प्रत्येक वेळेस उशीरच करायचा असतो, कधी कुठल्या ठिकाणी तुम्हाला टायमिंगला पोचायचं आहे का? चला लवकर बसा, असं म्हणत ते ओरडत असतात. तेव्हा मात्र रागिनी म्हणत असते, चिडचिड होती ना, बरोबर आहे, दुपटं सापडलं नाही ना, त्यामुळं चिडचिड होणारच आहे आणि अशी चिडचिड होऊ दे, असं रागिनी म्हणत असते. गायकवाड साहेबांना मात्र त्रास होत असतो, ते चिडलेले असतात, ते भयानक चिडचिड होत असते त्यांची. आणि रागिनीला मात्र या गोष्टीचा आनंद होत असतो. रागिनीचं असं म्हणणं असतं की होऊ दे ना चिडचिड. त्याचबरोबर इकडे रागिनी म्हणत असते की काहीही असलं तरीही आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे भूमी त्या बाळापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. कायमस्वरूपी भूमी अशीच राहणार आहे, तडफत राहणार आहे. आणि रागिनीला तेव्हा आठवतं जेव्हा तिने गेलेली असते, म्हणजे तिनं ते दुपटं कसं मिळवलं हा प्रसंग तिला आठवतो. आणि रागिनी बरोबर विचार करत असते. आणि मग ते दुपटं तिनं ताब्यात कसं घेतलं आणि मग ती भोरणीच्या घराच्या लोकेशनच्या तिथं पोचलेली होती. तिला भोरणीचं घर कुठं आहे ह्या गोष्टी माहिती होत्या. आणि मग तिने भोरणीकडून त्या घरात जाऊन डायरेक्ट घुसलेली असते आणि तिनं ते दुपटं मिळवलेलं असतं. तिनं जराही विचार केलेला नसतो की आपण लोकांच्या घरात जातोय, कसं गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे, तसलं काही नाही, आपल्याला काय करायचं आहे की फक्त दुपटं मिळवायचं आहे, असं म्हणत रागिनीने तिथे घरात घुसून ते दुपटं घेतलेलं असतं. शोधाशोध सुरू झालेली असते, अगदी स्वतःच्या घरात शोधतंय असं तिचं चाललेलं असतं. त्यानंतर रागिनी ते जे दुपटं आहे ते तिला मिळतं आणि ते दुपटं घेऊन ती तिथून आता पळालेली असते. त्याचबरोबर ती म्हणत असते की फायनली ते दुपटं मला मिळालेलं आहे आणि काहीही असलं तरीही भूमीचं बाळ मात्र मी तिला मिळू देणार नाही, हे रागिनीचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि रागिनी खुश झालेली असते, कारण भूमी तिच्या बाळापर्यंत कधीच पोहोचणार नाही, असं रागिनीचं म्हणणं आहे. आणि रागिनी त्यासाठी प्रयत्न करत आहे. रागिनीला फक्त एकच गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे भूमीला त्रासात, आकाश आणि भूमीला कधीही खुश होऊ द्यायचं नाही, एवढंच रागिनीचं ध्येय आहे, असं ती वागत असते. आता ते दुपटं घेऊन ती निघालेली असते आणि तेव्हा तिला या सर्व गोष्टी आठवत असतात. ती म्हणत असते की फायनली मी पोचलेली आहे आणि हे जे माझं होतं ते मी मिळवलेलं आहे. इकडं भूमी म्हणत असते की का आई योगेश्वरी तू आमची परीक्षा बघतेस, का असं करतेस तू आई योगेश्वरी, असं म्हणत भूमी आई योगेश्वरीला बोलत असते. आजही तू आम्हाला काहीच मिळू दिलेलं नाही,
आमच्या हाती आमच्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच पडलेली आहे. पण का हे सगळं, असं भूमी आई योगेश्वरीला म्हणत असते. खरंच आई योगेश्वरी, आता आम्हाला गरज आहे, कारण आता आम्हाला कळलं पाहिजे की आमचं बाळ कुठं आहे. आणि असं भूमी बोलत आहे. आई योगेश्वरीकडे डोळे झाकून प्रार्थना करत असते. तेव्हा मात्र रागिनी रस्त्यावरून पळालेली असते. पण रस्त्यात ती दुपटं घेऊन ती पळत असते. ते दुपटं उघडून पाहत असते. त्याच्यावरती तो लोगो असतो, तो बॅच नंबर असतो आणि त्याच्यावरून ते दुपटं कोणत्या हॉस्पिटलचं आहे हे मात्र कळत असतं. तेवढ्यातच एक मोठा नाग पुढे येतो आणि रागिनीला कळायचं बंद होतं. रागिनी शांतच होते. ती आता पळूही शकत नसते. तिच्या हातामध्ये ते दुपटं असतं. ते दुपटं घेऊन तिला पळायचं आहे, पण तिला पळायला काही जमत नसतं, कारण तो नाग रस्त्याच्या मध्येच असतो. रागिनी तिथून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याचा काही उपयोग होत नाही, कारण नाग हा तिच्या अगदी समोर उभा आहे, फणा काढून उभा आहे. रागिनी तिथून दुसऱ्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण तरीही नाग मात्र सरकतही नाही. जराही नाग बाजूलाही सरकलेला नसतो. आणि आता मात्र रागिनीला घाम फुटलेला असतो. तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होतंय, कारण हे असं नाही झालं पाहिजे असं रागिनीचं म्हणणं होतं. परंतु आता नागदेवतेनेच इकडे भूमीच्या बाळाची आणि भूमीची भेट घडवण्याचं ठरवलेलं आहे असं आपल्याला फील होत आहे, कारण नागदेवताच आता भूमीला आणि भूमीच्या बाळाला एकत्र आणणार असते. हे सगळं सुरू असतं. त्याचबरोबर इकडे रिक्षावाले दादा भूमीला म्हणत असतात की मॅडम, अहो रिक्षामध्ये प्रॉब्लेम झाला आहे, तुम्ही इथून पुढे जाल का, म्हणजे चालत जाल का, थोडंसंच राहिलेलं आहे. तेव्हा भूमी म्हणते की हो चालेल. आणि मग भूमी आता तिथून चालत जायला निघते. इकडे नागदेवतेने रागिनीची तर वाट लावलेली असते. रागिनीला कळायचं बंद झालेलं असतं की आता करू काय, पळू कुठून, हा मोठा प्रश्न तिच्यापुढे उभा असतो. पण तिला मात्र पळायलाही चान्स नसतो. शेवटी रागिनी ते जे दुपटं आहे ते तिथं तसंच टाकते आणि तिथून पळून जाते, कारण ते दुपटं आहे तिला आता माघारी निघून जावं लागत असतं. ते दुपटं तिथं पडलेलं असतं आणि रागिनीच्या हातातली संधी गेलेली असते. ते दुपटं आता भूमीच्या हातात लागणार असतं, कारण भूमीने आई योगेश्वरीची प्रार्थना केलेली असते आणि आई योगेश्वरीच्या कृपेने आता भूमी पुढे चालत येत असते. आणि तेव्हा मात्र भूमी पुढे येत आहे आणि त्याच वेळी घडतं असं की भूमी जेव्हा तिथे चाललेली असते तेव्हा एका ताईंचा भूमीला धक्का लागतो आणि भूमी ज्या हातातली बॅग आहे ती खाली पडते. तेव्हा भूमीला त्या ताई म्हणत असतात की माफ करा, हे असं झालेलं आहे, असं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर भूमीच्या त्या बॅगेमध्ये त्या ताई ते दुपटं पण तिथे टाकून देतात. म्हणजे आता भूमीच्या हातात आलेलं असतं ते म्हणजे ते दुपटं जे बाळाचं आहे ते भूमीकडे आलेलं असतं. एकीकडे भूमी दुपटं शोधायला गेलेली होती आणि तेच दुपटं भूमीच्या हाती लागलेलं आहे. आई योगेश्वरीच्या कृपेने लवकरच बाळ आणि भूमी एकत्र येणार असतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. भूमीला थोडा धक्का लागलेला असतो, तिला वाईटही वाटलेलं असतं की हे सगळं काय आहे, कारण असं का घडतंय. तिच्या डोक्यात प्रश्न सुरू असतात की क्षितिजाबद्दलही काही समजत नाही आहे. क्षितिजा आणि माझ्यामधलं एक वेगळं बॉन्डिंग आहे, आमच्या दोघींमध्ये एक वेगळा लळा आहे, हे सुरू झालेलं असतं. पण अचानक हे सगळं काय आहे, मग माझं आणि क्षितिजाचं नातं काय, हा प्रश्न पडलेला असतो. आता भूमी घरी आलेली असते. घरी आल्यानंतर ही भूमीने पाहिलेलं नसतं की तिनं जे दुपटं आणलेलं पिशवीत आहे ते पिशवीतलं सामानच तिनं पाहिलेलं नसतं. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की छोट्या छोट्या मुलांना बोलवून आणलेलं असतं. भूमी त्यांच्याबरोबर खेळत असते, मस्त एन्जॉय करत असते आणि पौर्णिमाला मात्र खूप राग आलेला असतो. पौर्णिमाची मात्र चिडचिड सुरू झालेली असते. पौर्णिमा म्हणत असते, बाळांनो लांब राहायच्यापासून, कारण तुम्ही आनंद शोधण्यासाठी जे काही करत आहात ना ते काय आहे हे पौर्णिमाला चांगलंच माहिती असतं. आणि त्यासोबतच इकडे आकाश म्हणत असतो, काय चाललंय पौर्णिमा तुझं, हे बस झालं, आत्तापर्यंत मी खूप ऐकून घेतलेलं आहे, हे सगळं तुझे बोलतेय ना, हे काय चाललंय तुझं. कारण आकाश तिलाच ओरडत असतो, कारण भूमीबद्दल वाटेल ते ती बोलत असते. ह्या भूमीने लांब राहा तिच्यापासून, या भूमीने तिच्या स्वतःच्या बाळाला जन्मल्या तिने मारून टाकलेलं आहे असं ती बोलत असते. तेव्हा मात्र आकाशला खूप राग येतो. भूमीच्या डोळ्यातनं मात्र पाण्याच्या धारा वाहत असतात. भूमीला मात्र वाईट वाटलेलं असतं आणि आकाश हा भूमीकडे पाहत असतो आणि पौर्णिमाला ओरडत असतो, कारण पौर्णिमाने तोंड जोडलेलं असतं आणि तिची बडबड सुरूच असते. तेव्हा मात्र आता आकाश पौर्णिमाला कशी जन्माची अद्दल घडवणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.